आपला विषय घेऊया. त्यापूर्वी दोन गोष्टी सांगतो बघा थेसिस बद्दल. एक चूक काय होते की वेळ भरपूर आहे म्हणून थेसिस लिहिण्याचं किंवा करण्याचं राहतं, आणि शेवटी शेवटी असं येतं की 10-15 दिवस उरतात किंवा 2-3 दिवस उरतात आणि राहायचं सगळंच लिहायचं राहून जातं. याच्यात एक करायचं की रोज 1-2 पानं लिहित चालायचं, रोज एखादं पान लिहायचं, असं करायचं. म्हणजे महिनाभरामध्ये सहज आपण ते लिहू शकतो. आणि थेसिस ही एक अशी गोष्ट आहे की 2-4 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये करू असं होत नाही. इतके दिवसामध्ये ते पूर्ण होत नाही आणि कमी दिवसात तर ते शक्यच नाही. बघा थेसिस लिहिल्याला त्याच्यामधल्या चुका काढून दुरुस्त करायलाच 5-6 दिवस जातात. आपण थेसिस लिहिला, सादर केला की त्याच्यामध्ये बऱ्याच चुका निघतात, प्रिंट मिस्टेक निघतात. ते सगळं दुरुस्त करायला 5-6 दिवस वेळ जातो. दुरुस्त करून आणलं की काहीतरी अजून चुकीचं निघतं, परत दुरुस्त करून आणलं की आणि काहीतरी चुकीचं निघतं, म्हणजे असं वेळ जास्त लागतो. म्हणून अगोदरच टाईप करून ठेवायचं. आणि टाईप करायला सुद्धा पैसे जास्त घेतात बाहेर. त्याच्यापेक्षा आपल्या मोबाईलवरती कोणता एखादा ॲप घ्यायचा आणि त्याच्यावरती एक एक पेज एक एक पेज, रोज एक पेज, रोज अर्ध पेज, असं तरी टाईप करत करत करून घ्यायचं सगळं. ठरवायचंच ते आज एक पेज करायचंच असं. ठीक आहे, आपल्या विषयाला सुरुवात करूया. कुठपर्यंत आलो होतो आपण काल? तर तुमचा थेसिसचा विषय कुठला होता सर? माझा षटकर्म आणि पंचकर्म या दोन्हीतील साम्य दाखवायचं होतं. पंचकर्माचे जे विषय आहेत आयुर्वेदातले आणि षटकर्माचे जवळपास सारखे सारखेच आहेत. नस्य, पंचकर्मामध्ये नस्य आणि आपल्या षटकर्मामध्ये नेती, असं जवळपास सारखेच विषय, दोन्ही मधलं साम्य दाखवायचं. आणि आजार पण तसेच बरे होतात. नस्यामुळे जे आजार कमी होतात म्हणजे कपाचे, नाकाच्या संबंधित, तसेच नेतीमुळे पण तेच कमी होतात, नाकाचे विकार. आलं लक्षात? पुन्हा वमन असेल, पंचकर्मामध्ये वमन आहे, बरोबर आहे. आपल्यामध्ये षटकर्मामध्ये पण आहे वमन, धवती, धवती म्हणतो आपण त्याला. बस्ती आहे, बस्ती तिकडे पण आहे इकडे पण आहे. हे असं साम्य दाखवण्याचं होतं ते. प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये केलं तर छान होईल. चालेल. आपला विषय कुठवर आला होता? तर ते दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे. ठीक आहे, छान. म्हणजे बघा काल आपण विषयाला सुरुवात केलेली आहे आणि योगा इन इंडस्ट्रीज हा आपला मॉड्यूल जो आहे पहिला ते बघत होतो आणि त्यामधील थोडाफार आपण बघितलेला आहे. तर पुढे बघूयात. काल आपण उद्योग आणि त्यांचे हा प्रकार हा आपला पॉइंट आहे, पण त्यातील उद्योग असं काय, उद्योग म्हणजे काय हे बघितलेलं आहे, उत्पादन संस्था म्हणजे काय हे पण बघितलेलं आहे, आणि त्याच्या पुढील थोडा भाग बघितलेला आहे. आणि आपण आलो होतो की देशातील नागरिकांचे राहणीमान उंचवण्यासाठी हे उद्योग तिथं मदत करतात. त्याचसोबत पुढे जे आहे, दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. दरडोई म्हणजे काय हो, काय सांगता येईल, माहित आहे का? दरडोई उत्पन्न कशाला, दरवर्षी काय म्हणलात? कोण सांगितलं आता? म्हणजे प्रत्येक होतं वर्षाला एक जीडीपी ठराविक सरासरी वर्षाला, जाते. म्हणजे प्रत्येक वर्ष. एक मिनिट सांगा. तर ठराविक कालावधीमध्ये केलेलं, म्हणजे समजा 1 वर्षाचं फायनान्शियल इयर असतं, तर ते जर आपलं त्याचं उत्पन्न, त्यातलं उत्पन्न म्हणजे साधारणतः 1 वर्षाचं उत्पन्न. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन काय सांगता येईल? वार्षिक उत्पन्न. वार्षिक उत्पन्न, ठीक आहे.
जे येईल ते सांग, चुकला हरकत नाही. ठीक आहे, बघूयात आपण. दरडोई म्हणजे बघा, आपण घरामध्ये 5-6 जण राहतोय, बरोबर आहे. आपलं एक 6 जणांचं कुटुंब आहे. मग त्या कुटुंबामधील एक व्यक्ती कमवती आहे, म्हणजे आपले वडील असतील म्हणा, वडील समजा, वडील हे कमवते आहेत आणि बाकीच्या 5 व्यक्ती आहेत त्या बसून आहेत, त्या काहीच कमवत नाहीत. आलं लक्षात? तर दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर प्रत्येकाची कमाई, 6 जणांची कमाई. आता 6 जण व्यक्ती आहेत घरामध्ये, तर 6 जणांची कमाई किती आहे? 6 जणांचं उत्पन्न किती आहे? आलं लक्षात? वडिलांचा असेल, मुलांचा असेल, बायकोचा असेल, म्हणजे 6 जणांपैकी किती जण कमवतात? तर 6 जणांमध्ये एकच कमवतोय, म्हणजे दरडोई उत्पन्न कसं असेल? कमी असेल. आणि त्यातीलच 6 पैकी 6 जण जर कमवत असतील तर कसं असेल हो उत्पन्न ते? वाढलेलं असेल. म्हणजे अर्थातच उत्पन्न वाढलेलं असेल. पण खेड्यातील भागामध्ये हे दरडोई उत्पन्न कमी असतं आणि शहरी भागामध्ये पुणे जा, मुंबई जा किंवा सोलापूर म्हणा किंवा मोठे मोठे जी शहरं आहेत, तिथं बघा, घरातील सगळ्या व्यक्ती कामाला जातात. नवरा पण कामाला जातो, बायको पण कामाला जाते, मुलं पण कामाला जातात. बरोबर आहे का? होतं का असं? होतं. आणि हो एकाने सर. कमवून तर आणि एकाने कमवून तर शहरामध्ये भागण्यासारखं असतं का? भागत नाही. एकानं कमवलेलं खर्चलं तर, म्हणजे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. तर हे कसं वाढेल? म्हणजेच बघा, आता खेड्यामध्ये बरेच जे मुलं आहेत ते बेरोजगार आहेत. काम करण्यासारखे आहेत, पण कामाच्या संधी उपलब्ध नाहीत. बरोबर आहे का? परंतु तेच पुण्याच्या शहरामध्ये जा, काम भरपूर भेटेल तुम्हाला तिथं. म्हणजे बेरोजगार दिसणार नाहीत. आलं का लक्षात? म्हणजे बेरोजगार न राहण्यासाठी काम पण असणं गरजेचं आहे. म्हणजेच हे उद्योग जे आहेत ते दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतात. आलं का लक्षात आता? हो सर. हा, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतात, म्हणजेच देशाच्या विकासामध्ये, देशाच्या आर्थिक विकासामध्ये मदत करतात. जर समजा देशामधील सर्वच कुटुंबामध्ये एखादाच व्यक्ती करता कमवता असेल आणि बाकीचे ना कमवते असतील, तर देशाचा विकास कसा असेल? आणि प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती जास्तीत जास्त जर व्यक्ती कमवत असतील तर देशाचा विकास कसा असेल? दोन्हीमध्ये फरक बघा कसा असेल. आलं लक्षात? पुढे बघूया. दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. म्हणजेच औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. म्हणजेच काय? आणि त्याच्या पुढील जे आहे, देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आताच आपण म्हणल्यासारखं की मुलं आहेत भरपूर, पण हाताला कामच नाही. आलं का लक्षात? मग हे काम कशा स्वरूपातून भेटेल? तर उद्योगांच्या स्वरूपातून भेटेल. बघा, आता अलीकडे खेड्यातील जे तरुण आहेत, तरुण वर्ग जो आहे, तो जास्तीत जास्त कुठं वळालेला आहे हो? खेड्यातील तरुण कुठं वळालेला आहे? रोजगारासाठी मोठ्या शहरात. हा, कुठं आहे मुलगा म्हणलं की काय म्हणतात? पुण्याला आहे. बरोबर आहे. जवळपास खेड्यातील 50% तरुण वर्ग हा पुण्यामध्ये असतो. कारण रोजगाराची संधी जास्त उपलब्ध असल्याने. रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध आहेत. मग संधी कशामुळे उपलब्ध आहेत? उद्योग उद्योगामुळे. क्षेत्र जास्त आहे. औद्योगिक क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बरोबर आहे. तर औद्योगिक क्षेत्र जास्त असेल तरच
आपल्याला तिथं रोजगाराच्या संधी जास्त मिळतात. म्हणूनच काय म्हणले की देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपल्याला उद्योग म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. नाही सर. नसतील तर पुढे जाऊया. उद्योगांचे प्रकार. काय प्रकार सांगता येतील उद्योगांचे? लघु उद्योग, कुटीर उद्योग, मोठे उद्योग. मध्यम उद्योग, मोठे उद्योग अशा स्वरूपामध्ये सांगता येतील. आणखीन काय सांगता येईल? प्राथमिक उद्योग, द्वितीयक उद्योग, तृतीयक उद्योग. बरोबर आहे. औद्योगिकरण हा कशामध्ये असतो? भाग BA ला असतो का, BCom ला असतो का, BSc ला असतो? बीकॉम ला असेल सर. असेल. बर ठीक आहे. निश्चित माहित आहे का कोणाला? कारण माझं पण BSc झालेलं आहे त्याच्यामुळे. इकॉनॉमिक्स मध्ये असेल सर. मध्ये आहे उद्योग. इकॉनॉमिक्स मध्ये असणार आहे सर. औद्योगिकरण बीकॉमचं आहे का कोणी इथं आपल्यापैकी? आहे सर मी. म्हणूनच सांगता आले तुम्हाला. बरोबर. लघु उद्योग, छोटे मोठे उद्योग, उद्योग. बरोबर आहे. मध्ये आहे सर. सहकार मध्ये आहे. हा हा हा. ठीक आहे. तर आपल्याला इथं पण बघायचा आहे उद्योग. आता बघूयात. बघा, आपला दुसरा जो पॉइंट आहे या मॉड्यूल मधला, पहिला काय होता तर उद्योग म्हणजे काय, त्यांचं स्वरूप. आणि दुसरा जो आहे तो टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज, म्हणजे उद्योगांचे वेगवेगळे प्रकार. बरोबर आहे. तर त्यामध्ये बघा, उद्योगांचे हे आर्थिक निकषानुसार सुद्धा प्रकार पडतात आणि स्वरूपानुसार सुद्धा प्रकार पडतात. तर आर्थिक निकष आणि स्वरूप त्यानुसार आपण, किंवा त्याचं आकारमान. आता लहान, मध्यम आणि मोठे म्हणजेच काय होय? आकारमानाचं आहे का? आकारानुसार. लहान म्हणजे छोटे, मध्यम, मोठे हे काय आहे? आकारमान. त्यांच्या आकारमानानुसार. बरोबर आहे. किंवा आर्थिक निकष. आर्थिक निकष म्हणजे लहान उद्योगाला किती भांडवल लागेल, तिथं पैसा किती लागेल. मोठ्या उद्योगांना किती लागेल, मध्यम उद्योगांना किती गुंतवणूक लागेल, भांडवल किती लागेल, अशा स्वरूपामध्ये. म्हणजेच कच्च्या मालानुसार इथं वर्गीकरण आहे का? नाही. किंवा तयार केलेला माल त्याच्यानुसार इथं वर्गीकरण आहे का? नाही. तर कशा स्वरूपावर आहे? आर्थिक निकषावर. म्हणजे भांडवल कसं लागेल त्यानुसार, किंवा आकारमान म्हणजे लहान, मध्यम आणि मोठे या स्वरूपानुसार उद्योगाचे एकूण 3 प्रकार पडतात. बरोबर आहे. एक आहे लघु उद्योग, दुसरा आहे मध्यम उद्योग आणि तिसरा आहे मोठे उद्योग. आलं लक्षामध्ये? तर त्याच्या पुढे बघूयात आपण. पहिल्यांदा लघु उद्योग म्हणजे काय बघूया. लघु उद्योगाबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला? लघु उद्योग म्हणजे हे छोट्या आकाराचे उद्योग असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कमी कमी कर्मचारी, म्हणजे एकाचीच मालकी असते त्याच्यामध्ये लघु उद्योगामध्ये. आणि पैसा पण कमी गुंतवला जातो. जसे की छोटे छोटे उद्योग केले जाते त्याच्यामध्ये. अगरबत्ती, प्लेट, लहान मुलांची छोटी छोटी खेळणी, पापड, असे छोटे छोटे उद्योग केले जातात लघु उद्योग. बरोबर आहे. छान, एकदम छान. आणखी काय सांगता येईल? ठीक आहे, बघूयात पुढे.
बघा आताच कोण सांगितलं, पूनमताई सांगितल्या का हो सर. त्यांच्या? हा बरोबर आहे. तर लघु उद्योग हे छोटे व्यवसाय आहेत, बरोबर आहे. आणि जे थेट कुटुंबाद्वारे किंवा लोकांच्या लहान गटाद्वारे सुद्धा चालवता येतात. किंवा आता बघा छोटे छोटे जे उद्योग आहेत, लहान उद्योग, एकल उद्योग सुद्धा असं म्हणू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती सुद्धा तो तिथं काम करून तो उद्योग पूर्ण करू शकतो. किंवा जास्तीत जास्त जर 2-3 माणसं जरी लागली तर तिथं कुटुंबातील व्यक्ती मिळून किंवा लहान गट, बरोबर आहे. तर आता पापड उद्योग आहे, तिथं काय आहे, तर लहान गट लागेल, छोटासा गट लागेल, याच्या द्वारे सुद्धा ते पूर्ण करता येतात. म्हणजेच स्वरूप कसं आहे याचं, छोटे उद्योग लहान आहे. आणि याच्यामध्ये मशिनरी जास्त लागतात का? नाही. मोठ्या मशिनरी लागतात का? नाही. बरोबर आहे. त्यासोबत पुढे काय म्हणलेलं आहे, लघु उद्योगामध्ये वस्तूचे उत्पादन आणि सेवांचे प्रस्तुतीकरण लहान मशीन्स आणि अत्यंत मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने केला जातो. बरोबर आहे. म्हणजेच बघा, कमीत कमी एक व्यक्ती आणि जास्तीत जास्त किती व्यक्ती सांगू शकाल आपण? 50 पर्यंत. कमीत कमी एक व्यक्ती किंवा जास्तीत जास्त 50 इतक्यापर्यंत आपल्याला तिथं कर्मचारी लागू शकतात. म्हणजे मनुष्यबळ कशा स्वरूपामध्ये आहे? मोठ्या स्वरूपात आहे का? नाही. लहान स्वरूपामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असते, जास्त मनुष्यबळाची गरज तिथं लागत नाही. त्यासोबत पुढे काय म्हणलेलं आहे बघा, लघु उद्योगांची सामान्यतः एकच मालकी असते. म्हणजे आता उद्योग करणारा एकच आहे, तर मालकी सुद्धा कशी असतील त्याची? मालकी म्हणजे त्याचा मालक उद्योगाचा स्वतःपुरतीच असणार. स्वतःपुरती, बरोबर आहे. मालकी सुद्धा ही स्वतःपुरती असेल. हं. पुढे बघूया. म्हणजे लघु उद्योगामध्ये सामान्यतः एकच मालकी असते. त्यासोबत लघु उद्योगांचे व्यवस्थापन हे मालकावर अवलंबून असते. म्हणजे उद्योग करणारा एकटाच आहे, तर तिथं मालकी सुद्धा एकट्याचीच, मालक सुद्धा स्वतःच असेल. आणि त्यासोबत व्यवस्थापन सुद्धा करणारा कोण आहे हो तिथं? जो मालक आहे त्याच्यावरच अवलंबून असणार आहे. तिथं गट आहेत का? नाही. गट असेल तर तिथं आपल्याला प्रमुख नेमता येत असतो. म्हणजे गटाचं संचलन करण्यासाठी एक प्रमुखाची आवश्यकता असते. परंतु इथं असं आहे का? नाही. म्हणजेच मालकी सुद्धा एकट्यावरती आहे आणि व्यवस्थापन सुद्धा तो एकटा करू शकतो. त्यासोबत लघु उद्योग हे स्थानिक आणि सहज उपलब्ध असलेल्या संसाधनाचा वापर करता येतात. बघा, स्थानिक म्हणजे ज्या ठिकाणी आहोत आपण त्या ठिकाणी आपलं घर, स्वतःच्या घरामध्ये सुद्धा आपण लघु उद्योग चालू करू शकतो. त्याला दुकानच घ्यावं लागेल किंवा मोठी जागा लागेल, मोठं गोडाऊन लागेल, अशा स्वरूपामध्ये तिथं स्थानाची गरज नसते. स्थानिक म्हणजे किंवा इतर बाहेर गावात जाऊन करावं लागेल, शहरात जाऊन करावं लागेल, अशा स्वरूपामध्ये नाही. म्हणजे स्थानिक स्वतःच्या ठिकाणी, स्वतःच्या घरी पण आपण हा उद्योग चालू करू शकतो. तसेच सहज उपलब्ध असलेल्या म्हणजे लघु उद्योगांना जो लागणारा कच्चा माल आहे. आता बघा, उद्योगाची व्याख्याच कशी केली, कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे म्हणजेच उद्योग. तर प्रत्येक उद्योगासाठी, लहान उद्योग असेल, मध्यम उद्योग असेल किंवा मोठा उद्योग असेल, तर प्रत्येक उद्योगासाठी काय महत्वाचं आहे, तर कच्चा माल. सगळ्यात महत्वाचा काय आहे? कच्चा माल. कच्चा माल उपलब्ध असेल तरच कोणताही उद्योग चालू शकतो. तर मग ह्या लहान उद्योगांना कच्चा माल जो आहे तो सहज उपलब्ध करता येतो, बरोबर आहे, किंवा सहज उपलब्ध होतो. म्हणूनच यांना काय म्हणलंय, लहान उद्योग. त्यासोबत 50 पेक्षा
कमी कर्मचारी असलेला उद्योग. आताच आपण सुरुवातीलाच म्हणलेला आहे त्या उद्योगामध्ये एकल व्यक्ती एकटा किंवा जास्तीत जास्त 50 पर्यंत आपण इथं कर्मचारी लागू शकतात. तर गुंतवणूक जे काय आहे अशा उद्योगामध्ये बघा गुंतवणुकीचं स्वरूप कसं आहे वा त्या अगोदर आपण लघु उद्योगाची काही उदाहरणं बघूया. बघा या ज्या मशीन्स आहेत वेगवेगळ्या मशीन दाखवलेल्या आहेत दिसत आहेत का ह्या. बघा पहिली जी आहे पेपर प्लेट मशीन म्हणजे आपण कसले पेपर हो पेपर प्लेट जे आपण नाश्त्याला ते प्लेट वगैरे वापरतो. जेवणासाठी वापरतो आपण लग्नामध्ये किंवा वेगवेगळ्या समारंभामध्ये म्हणजेच पत्रावळी म्हणतो आपण त्याला बरोबर आहे. तर असे प्लेट्स तयार करणारी ही मशीन आहे पहिली 1 नंबरची. इमेज दिसते ना ही. हो सर. हा पेपर प्लेट मशीन आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा आपण बसवू शकतो आणि स्वतः स्वयंचलित एकटा चालवू शकतो. व्यवस्थापन सुद्धा एकटं करू शकतो बरोबर आहे. त्याचसोबत पुढची एक मशीन आहे बघा ती आहे पेपर कप मशीन. जसं की पेपर प्लेट असतात वेगवेगळे तसंच आता चहा कशामध्ये पिला जातो जास्तीत जास्त हॉटेल्समध्ये वगैरे तर कपामध्ये. तर कसा कप आहे काचेचा आहे का मातीचा आहे का चिनी मातीचा नाही तर त्या काचेच्या ग्लासची जागा आता कोण घेतलेली आहे कपाने पेपर कप आहे म्हणजेच ही आहे पेपर कप मशीन बरोबर आहे. तर त्यासोबतच पुढची एक मशीन आहे छोटी पेपर बॅग मशीन आणि जवळपास जास्तीत जास्त स्त्रियांपाशी असणारी ती आहे कपडे शिवण्याची मशीन. लक्षात पुढे एक आहे बघा किंवा बॅग मशीन असं सुद्धा म्हणलेलं आहे ते. कपडे शिवण्याचा जो हे आहे उद्योग तो सुद्धा जी स्त्री एकटी घरामध्ये करत असते तो सुद्धा कशामध्ये येईल हो लघु उद्योगामध्ये येईल का. सगळ्यात सोपं उदाहरण समजण्यासाठी हे शिलाई मशीनचं सुद्धा देता येईल. ती एकटी चालवते एकटीच तिची विक्री करते एकटीच म्हणजे कच्चा माल तर ते बाहेरचेच घेऊन येतात फक्त ती शिवून त्याला तयार करून द्यायचं असतं. तर पुढची एक मशीन आहे कॅम्पर टॅबलेट मशीन बघा म्हणजेच कापूरच्या जे टिक्क्या असतात बरोबर आहे. तर एक कॅम्पर म्हणून एक पावडर मिळते जी खुली असते आणि तिचं टॅबलेटच्या स्वरूपामध्ये रूपांतर करण्याचं काम ही मशीन करत असते. कॅपर टॅबलेट परत ही बॅग मशीन आहे 2 नंबरची उदबत्ती बनवणारी अगरबत्ती मशीन आहे बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या ह्या मशीन्स आहेत उद्देश सांगण्याचा काय आहे की लघु उद्योग कशा स्वरूपामध्ये असतो लहान स्वरूपामध्ये एकल उद्योग आहे. ही वेगवेगळी झाली उदाहरणं आणि अशा उद्योगावरील एकूण गुंतवणूक किती असू शकते सांगता येईल का पूनमताई तुम्हाला. गुंतवणूक किती स्वरूपामध्ये असू शकते. आहेत का. तर आता जे उदाहरण बघितले होते त्याच्यामध्ये 5 लाखाच्या वर नसते सर गुंतवणूक. 5 लाखाच्या वर गुंतवणूक नसते नसते. ठीक. आत्ताचे जे उदाहरण बघितले त्याच्यामध्ये सर जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत कमीत कमी 5 लाख जास्तीत जास्त एक धोरण आहे आर्थिक धोरण आहे ते बघूयात आपण मी सांगतो.
बघा, लघु उद्योगांची व्याख्या. तर सन 1980च्या औद्योगिक धोरणानुसार ज्या उद्योगामध्ये 20 लाखापेक्षा जास्त भांडवल नसते. भांडवल म्हणजे काय काय सांगता येईल? तर तो उद्योग करण्यासाठी लागणारी मशिनरी, म्हणजे हे स्थिर भांडवल झालं. आलं लक्षात? तर ज्या उद्योगात 20 लाखापेक्षा जास्त भांडवल नसते अशा उद्योगास लघु उद्योग असं म्हणतात. तरी कधीचं धोरण आहे हो? 1980च्या औद्योगिक धोरणानुसार अशी त्याची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर 85चं एक धोरण आहे, जी राज्य शासनाची व्याख्या आहे. बघा, राज्य शासनानं काय निकष लावलेले आहेत लघु उद्योगासाठी? ज्या उद्योगात 35 लाखापेक्षा जास्त भांडवल नसते अशा उद्योगास लघु उद्योग असं म्हणतात. हे झाले 1985. म्हणजे वरची वर जे आहेत गुंतवणूक कशी आहे वाढणार आहे. म्हणजेच बघा, 1980ला जो उद्योग आहे आणि तोच उद्योग 2024 मध्ये जो आहे, तर यामध्ये गुंतवणुकीत मोठी तफावत असणार आहे. बरोबर आहे? त्यावेळेसच्या मशिनरी असतील या कमी किमतीत, म्हणजे किमती कशा असतील कमी असतील. परंतु आताच्या ज्या मशिनी आहेत त्याच्या किमती जास्त असू शकतात. मशीन तीच आहे पण किंमत कमी जास्त असू शकते. 1980ची किंमत आणि 2000ची असेल किंवा 2024ची किंमत असेल, यामध्ये मोठा फरक असेल. त्यासोबत बघा, 1991च्या औद्योगिक धोरणानुसार काय म्हणलेलं आहे? ज्या उद्योगात 60 लाखापेक्षा जास्त, आता बघा मी जे नोट्स तयार केलेले आहेत त्यामध्ये मी काय दिलंय 1 कोटी पर्यंत असं सांगितलेलं आहे. परंतु हे नवीन औद्योगिक धोरण आहे. हे 1 कोटी म्हणल्यास खूपच जास्त वाटेल सूक्ष्म उद्योगामध्ये. बरोबर आहे? म्हणून 1980 पासूनचा 2000 पर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे किंमत वाढण्याचा, गुंतवणूक वाढण्याचा, ते बघितल्यास लक्षात येईल आपल्याला. म्हणजे 1 कोटी कसं, तर डायरेक्ट 1 कोटी गुंतवणूक लघु उद्योगामध्ये म्हणलं तर ते खरं वाटण्यासारखं नाही. तर 1991चे जे औद्योगिक धोरण आहे त्यामध्ये काय म्हणलेलं आहे? 60 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक नसावी, त्याला लघु उद्योग असं म्हणलेलं आहे. त्याचसोबत 1997 अबौद हुसेन समिती आहे एक, त्या समितीनं काय सांगितलेलं आहे की ज्या उद्योगात 3 कोटीपेक्षा जास्त भांडवल नसते. आता इथं तर जास्ती किंमत ही लघु उद्योगातली खूपच जास्त झाली, 3 कोटी म्हणजे. तर 3 कोटीपेक्षा जास्त भांडवल ज्या उद्योगात नाही अशा उद्योगांना लघु उद्योग असं म्हणतात, असं त्या समितीनं सांगितलेलं आहे. त्याचसोबत पुढे बघूयात, तर सन 2000च्या ज्या औद्योगिक धोरण आहे तर त्या धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या उद्योगामध्ये 1 कोटीपेक्षा अधिक भांडवल नसते अशा उद्योगांना लघु उद्योग असं म्हणलेलं आहे. म्हणजेच बघा, जी वेगवेगळी औद्योगिक धोरणं आहेत, एखाद्या समितीनं ते ठरवलेलं आहे किंवा राज्य शासनानं ठरवलेलं आहे किंवा केंद्र शासनानं ठरवलेलं आहे, अशा वेगवेगळ्या धोरणानुसार वेगवेगळ्या गुंतवणुकी ह्या लघु उद्योगाच्या सांगितलेल्या आहेत. तर आपल्या नोट्सकडे येऊयात परत. बघा, आपल्या नोट्समध्ये काय सांगितलेलं आहे की अशा उद्योगावरील एकूण गुंतवणूक, म्हणजे लघु उद्योगावरील एकूण गुंतवणूक ही 1 कोटीपेक्षा जास्त नसते. म्हणजेच 2000चं हे औद्योगिक धोरणानुसार सांगितलेलं आहे. आणि आता पुढे जे आहेत ती वेगवेगळी उद्योगाची उदाहरणं आहेत. त्यामध्ये काय काय आहेत? मातीची भांडी असतील, बेकरी असेल, अगरबत्ती बनवणे असेल, पेपर प्लेट्स, कापूर बनवणे, कापराच्या वड्या आपण त्याला म्हणतो, किंवा वाती, कापसापासून वाती बनवल्या जातात. ते वात्या बनवण्याची पण आता मशीन आली. पहिलं काय होतं अगोदर, तर हातावरती आपण वाती बनवायचो, परंतु आता दुकानात ऑलरेडीच बनवलेल्या वातीचं बंडल आपल्याला मिळायला लागले. म्हणजेच हे कशामुळे झालं हो? कशामुळे बदल घडला हा? उद्योग लघु उद्योग
काय मशीनमुळं? लघु उद्योगामुळे सर. हा, लघु उद्योगामुळे म्हणता येईल किंवा मशीनमुळं. बरोबर आहे. म्हणजेच माणसाची जागा कोण घेतली? मशीनने. बरोबर आहे. किंवा आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, प्राण्यांची आणि माणसांची जागा कोण घेत चाललंय आता वरचीवर? मशीन्स. त्या मशीन्स घेत आहेत. वाती असतील, वाती बनवण्याची मशीन असेल, किंवा चॉकलेट्स बनवणे असतील, लहान खेळण्या बनवणे असतील, वह्या बनवणे, पेन बनवणे, हे छोटे छोटे उद्योग याच्यामध्ये येतात. बरोबर आहे. तर हे आधुनिक झाले. हे काय झाले? आधुनिक. किंवा जुन्या स्वरूपातील कसे आहेत ते बघूयात. आता बघा, लघु उद्योगामध्ये सुद्धा दोन प्रकार सांगता येतील आपल्याला. एक आहे आधुनिक स्वरूपातील, म्हणजे अगोदर ज्या आपण वेगवेगळ्या मशीन्स बघितल्या, पेपर बनवणाऱ्या, कॅम्पर बनवणाऱ्या, पिशव्या बनवणाऱ्या, ह्या आधुनिक मशीन्स आहेत. आणि लघु उद्योगच आहेत पण आधुनिक आहेत, यंत्राद्वारे केले जातात. आणि आता ह्या ज्या इमेज आपण बघतोय त्या कशा आहेत हो? आधुनिक आहेत का ह्या? पारंपरिक स्वरूपाच्या आहेत. पारंपरिक म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सर. चालत आहे. पारंपरिक म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली. आपले आजोबा तेच बनवत होते, आपले वडील तेच बनवत होते. मग याच्यामध्ये जास्त मशीनचा वापर दिसतोय का हो इथं मोठा? नाही. मशीनचा वापर तेवढा दिसत नाही इथं. छोटाफार काहीतरी यंत्र वगैरे लागतीलच, पण जसे की पेपर प्लेट बनवणारी मशीन आहे तशी मशीन आहे का इथं? नाही. त्या मातीची भांडी बनवणं असतील, किंवा इस्त्री जी वरची बनवत आहे ती बहुतेक दोरा बनवत आहे, म्हणजे कापसापासून दोरा बनवणे. चरखा गांधीजींना बघितले आपण. पुन्हा वरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बांबूच्या ह्याच्यापासून टोपले वगैरे बनवण्याचा उद्योग आहे. खाली पण तशा स्वरूपाचा आहे. म्हणजेच याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगता येईल की लघु उद्योगांना मोठ्या उद्योगाच्या तुलनेत कमी तंत्रज्ञान लागते. आता इथं तंत्रज्ञान जास्त वापरले का हो? तंत्रज्ञानाची गरज जास्त आहे का इथं? तंत्रज्ञान कसं आहे? कमी स्वरूपामध्ये आहे. कमी स्वरूपामध्ये तंत्रज्ञान आहे. स्किल जास्त आहे आणि सर. हा, आता बघा आपला कला पुढचा पॉईंट कौशल्य तोच जास्त होता. आहे आणि तंत्रज्ञान कमी आहे सर. बरोबर आहे. तेच पुढचा आपला पॉईंट तोच होता की हा जो आहे, हे उद्योग जे आहेत, कामगारांचे हस्तकौशल्य, आलं का लक्षात? कामगारांचे हस्तकौशल्य व पारंपरिक देशी तंत्रज्ञानावर अवलंबून असतात. आलं का लक्षात? आताच त्यांनी म्हणल्याप्रमाणे स्किल महत्वाचे आहेत. बरोबर आहे. कुणालाही टोपलं बनवता येतो का हो? किंवा आणखीन आपल्याला छोटे छोटे उद्योग सांगता येईल बघा. सुताराचे उद्योग, बरोबर आहे, किंवा लोहार असेल, सुतार असेल, कुंभार असेल. आलं का लक्षात? म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त कशाचा वापर आहे? स्किलचा. आपले हस्तकौशल्य वापरून हे उद्योग केले जातात. त्यासोबत याच्यामुळे काय होणार आहे? पारंपरिक जे उद्योग आहेत त्यांना चालना मिळते का त्याच्यामुळं? बघा, आता जास्तीत जास्त आपण कशाचा वापर करतोय उन्हाळ्यामध्ये थंड पाण्यासाठी? जारचा वापर करतोय. परंतु मटकी वापरतो का? प्रमाण कसं झालेलं आहे? कमी झालेलं आहे. आलं का लक्षात? अधिक आधुनिकीकरणानं याची जागा आता घेतलेली आहे. परंतु खेड्यामध्ये असे उद्योग चालणं महत्वाचं आहे. याच्यामुळे सुद्धा स्थलांतर
जास्त होतं बघा. खेड्यातील हे छोटे छोटे उद्योग आहेत. आता सुताराचं काम तितकंसं चालणार, कुंभाराचं काम तितकंसं चालणार, बरोबर आहे. लोहाराचं काम तितकंसं चालणार. म्हणून हे छोटे छोटे उद्योग बंद व्हायला लागले. आणि आता कुंभाराचा मुलगा कुंभारकी करतोय का? नाही. आलं का लक्षात? तो काय करतोय? पुण्याला जातोय, बरोबर आहे. कुंभाराचा असेल, सुताराचा असेल, म्हणजेच या उद्योगाला जपणं सुद्धा महत्वाचं आहे. पुढे बघूयात. तर अशा स्वरूपामध्ये लघु उद्योगाची व्याख्या आपल्याला करता येईल आणि त्याचं स्वरूप हे असं सांगता येईल. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे मध्यम उद्योगांचा. मध्यम उद्योग कशाला म्हणता येईल आता इथं? मध्यम तो उद्योग कसा? हे लघुपेक्षा मोठे असतात. काय? तर त्याच्यामध्ये लघु लघु उद्योगापेक्षा मध्यम उद्योग हे आकाराने मोठे असतात हा आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती सुद्धा म्हणजे कामगारांची पण त्याच्यापेक्षा डबल लेवल असते. म्हणजे इकडे 50 कामगार लागतात तर तिकडे जवळ 200 कामगार लागतात मध्यम उद्योगामध्ये. आणि हा त्याच्यामध्ये भांडवल पण इकडे आता आपल्याला लाखाच्या मध्ये लघु उद्योगामध्ये लागतं, तर मध्यम उद्योगामध्ये म्हणजे 5 कोटी ते हे 5 लाखापासून समोर ते 1 कोटी पर्यंत एवढं भांडवल त्याच्यामध्ये लागतं मध्यम उद्योगामध्ये. हम्म. बरोबर आहे. म्हणजे आकारमान मोठा आहे, भांडवल जास्त लागणार आहे आणि कर्मचारी पण जास्त लागणार आहे, बरोबर आहे. मशीन्स जास्त लागतील का? तर कदाचितच लागणार आहेत. आहे जास्त. बघूया. तर मध्यम उद्योगामध्ये अधिक भांडवल, आता लघु उद्योगापेक्षा कसं आहे, भांडवल थोडंसं वाढलेलं आहे, जास्त आहे. अधिक भांडवल आणि तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञानाची सुद्धा ह्याच्यामध्ये आवश्यकता आहे, बरोबर आहे. आणि लघु उद्योगांच्या तुलनेत अधिक कामगारांची आवश्यकता सुद्धा आहे. आणि काय म्हणलेलं आहे, या उद्योगामध्ये 5 ते 10 कोटी पर्यंतची गुंतवणूक असते. आता याच्यामध्ये किती सांगितलेलं होतं? लघु उद्योगामध्ये गुंतवणूक 1 कोटी पर्यंत किंवा 1 कोटीपेक्षा जास्त नसावी, 1 कोटीपेक्षा कमी असावी. मग मध्यम उद्योगामध्ये कसं सांगितले भांडवलाचं स्वरूप? 5 कोटी ते 10 कोटी पर्यंत गुंतवणुकीची मध्यम उद्योगामध्ये असते. तसेच ते साधारणपणे सरासरी 100 ते 150 लोकांना रोजगार देऊ शकतात. तर याच्यामध्ये उदाहरण काय सांगता येईल हो? उदाहरण सांगता येईल का एखादं तुम्हाला? उदाहरणामध्ये गिरण्या म्हणजे कापडाची मॅन्युफॅक्चरिंगची मशीन, कपडे बनवण्याची. हम्म. कपडे बनवणे असेल, तर आणखी त्या आपल्या पाण्याच्या बॉटल बॉटल मध्ये वगैरे किंवा हा. आता जास्तीत आणि जास्त जे प्रसिद्ध आपल्या जसे चिप्स 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 पॉपकॉर्न वगैरे काय काय बनवतात कारखाने वगैरे, अन्न पदार्थापासून जे बनवले जातात ते पदार्थ. चिप्स वगैरे बनवणे, अन्न पदार्थापासून बनवले जाणारे. आणखीन काय सांगता येईल का? पाण्याच्या बॉटल बनवणारे उद्योग. किती कर्मचारी लागू शकतील हो इथं या बिस्लरीच्या उद्योगामध्ये? अंदाजे किती लागतील? किंवा ग्लास असतात बघा आपले जेवणामध्ये वापरले जाणारे प्लास्टिकचे. तर पेपर प्लेटचा जो उद्योग आहे तो छोटा आहे, छोट्या स्वरूपात आहे. आणि एक ग्लासेसचा उद्योग जो आहे तो मोठ्या स्वरूपात
मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं जातं, त्याच्यासाठी सुद्धा कर्मचारी जास्त लागतात. बघूयात पुढे. लघु उद्योग मध्यम उद्योग हे सूक्ष्म आणि लहान आकाराचे व्यवसाय असतात. आता हे सुद्धा अतिशय मोठ्या स्वरूपामधले नाहीत, त्यांचं सुद्धा स्वरूप थोडस लहानच आहे. तितकं प्रगत तंत्रज्ञान सुद्धा इथं लागत नाही. तंत्रज्ञान आवश्यक आहे, पण आधुनिक, अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान त्याची आवश्यकता इथं आणखीन लागणार नाही. आणि असेच उद्योग जे मध्यम उद्योग आहेत, हे असेच उद्योग कालांतराने हळूहळू वाढत जातात, म्हणजे स्वरूप त्याचं मोठं होत जातं. तर या उद्योगांच्या याच्यामध्ये उदाहरणामध्ये काय काय सांगता येईल तर फळ प्रक्रिया उद्योग असतील, अन्न प्रक्रिया असतील, गुळ उद्योग असेल किंवा बिस्लेरीचा उद्योग असेल, अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला इथं देता येतील. तर त्याच्या पुढे आहे मोठे उद्योग. इथं काय सांगता येईल आता आपल्याला? मोठे उद्योगामध्ये म्हणजे मध्यम आकारापेक्षा मोठे उद्योग हे आकाराने मोठे असतात, त्याच्यामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त भांडवल लागते त्याच्यामध्ये. हा आणि कामगारांची संख्या पण भरपूर असते सर. 500, 1000, 2000 कामगारांना रोजगार निर्मिती होते त्याच्यामधून. हा बरोबर आहे. छान. बघूयात आपण मोठे उद्योग ज्यात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक असते. बघा, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग यांच्यापेक्षा जास्तीत जास्त भांडवलाची गुंतवणूक असते. म्हणजेच शेअर्स माहित आहेत का तुम्हाला? शेअर्स आता या कंपनीमध्ये शेअर्स आपण गुंतवले, त्या कंपनीमध्ये गुंतवले, असं ऐकले का कधी? किंवा शेअर्स असं ऐकले का कधी? माहित आहे का? हो सर म्हणजे कशासाठी असतात हो ते माहित आहे का? शेअर्स म्हणजे काय? भागीदारी म्हणजे भागीदारी, एखाद्या उद्योगात गुंतवणूक म्हणजे आपण, बरोबर आहे. म्हणजेच लघु उद्योग जो होता त्याच्यामध्ये कमीत कमी भांडवल लागत होतं. मध्यम उद्योग होता त्याच्यामध्ये सुद्धा कमी भांडवल लागत होतं. एखाद्या बँकेकडून जरी कर्ज घेतलं असलं तरी त्याच्यावर आपण भागवू शकलो असतो. पण मोठ्या स्वरूपामध्ये जे उद्योग आहेत याच्यामध्ये बँकेकडून कर्ज घेऊन भागवता येतील का हो मोठे उद्योग? किंवा स्वखर्चावर भागवता येतील का? कारखाने चालवता येतील का? मोठे उद्योगाचं महत्वाचं नाही उदाहरण सर. म्हणजे कारखाना. तर गुंतवणूक ही शेअर्सद्वारे केली जाते. म्हणजे शेअर्स गुंतवायचे, पैसे गुंतवणूक करायची, जास्तीत जास्त तिथं लोक गुंतवणूक करू शकतात आणि त्यावरती, त्या पैशावरती हे असे उद्योग चालवता येतात. म्हणजेच मोठ्या स्वरूपामध्ये गुंतवणूकची, भांडवली गुंतवणूकची गरज असते. त्यासोबत आता याच्यामध्ये बघा, मोठ्या व गुंतागुंतीच्या आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची गरज आहे. आता साखर कारखाना असेल, रासायनिक उद्योग असेल, लोहपोलाद उद्योग असेल, किंवा आपलं जहाज बांधणी असेल, किंवा आपल्या गाड्या बनवणाऱ्या असतील, 4 चाकी असेल, 2 चाकी, म्हणजेच याच्यामध्ये जे आहे तंत्रज्ञान कसं लागणार आहे याच्यामध्ये? आता बघा, आता 2 व्हीलर जरी असली तरी किंवा 4 व्हीलर जरी असली तरी जुनी गाडी आपण बघितली का? मारुती गाडी जुनी आपली कशी असते? कार, मारुती कार जुनी. आणि आताच्या गाड्या कशा आहेत? हे कशावरती शक्य झालं? जुनी कार जी आहे आणि आताची जी कार आहे प्रगत, याच्यामध्ये जो बदल झाला तो कशामुळे शक्य झाला बदल?
आधुनिक तंत्रज्ञान सर. बरोबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे तिथं बदल झाला. म्हणजेच आता गाड्यांच्या स्पीड मध्ये सुद्धा वाढ, म्हणजे फास्ट पळणाऱ्या गाड्या किंवा वेगवेगळे त्याच्यामध्ये फीचर्स आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे याच्यासाठी कशाची गरज आहे? आधुनिक तंत्रज्ञानाची. बरोबर आहे. तर आता मेमरी कार्ड बघा, छोट्याशा मेमरी कार्ड मध्ये भरपूर असे गाणे सामावले जातात. पहिले काय होते, कॅसेट्स होत्या. ऐकले का कॅसेट्स लावून आहे गाणे वगैरे आपण पूर्वी? हो सर. आता बघा, पूर्वी मेमरी कार्ड सुद्धा छोटे कमी जीबीचे होते, परंतु आता 32 GB 128 GB अशा मोठ्या स्वरूपामध्ये येत आहेत. म्हणजेच काय तर प्रगत काय लागत आहे? तंत्रज्ञान. मोबाईल बघा, अगोदरचे कसे होते? छोटे मोबाईल आपले नोकियाचे, बटनावरती चालणारे. स्क्रीन टच होती का त्यावेळी? नव्हती. म्हणजेच मोबाईलचा जो अत्याधुनिक बदल झाला, बरोबर आहे, बटनाचं स्वरूप कशामध्ये आलं? स्क्रीन टच मध्ये आलं. मग हे कशावरती अवलंबून आहे? आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. बरोबर आहे. त्यावेळेसच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चालत होते का? गाणी चालत होते का? नव्हते. फक्त एखादी रिंगटोन वगैरे असायची, ती लावून ऐकायचं आपण. बरोबर आहे. वेगवेगळ्या रिंगटोन तेवढ्या सेट करण्यापुरत्या होत्या. व्हिडिओ चालत होते का त्याच्यामध्ये? नाही. युट्यूब होतं का त्याच्यामध्ये? नाही. इंस्टाग्राम होतं का? नाही. बरोबर आहे. म्हणजेच किती कमी वेळामध्ये बघा, मोबाईलचं स्वरूप किती कमी वेळामध्ये बदलले हो. किती वर्षात बदलले जास्तीत जास्त? सांगता येईल का? ज्यावेळी तुम्ही पहिला मोबाईल वापरला आणि आताचा वापरतोय, एवढं जे बदल झाला तंत्रज्ञानात, किती काळामध्ये झाला? 20 वर्षामध्ये. जास्तीत जास्त 20 वर्षामध्ये. म्हणजे आम्ही त्यावेळी बघा 10वीला काहीतरी होतो, त्यावेळी मोबाईल होता नोकियाचा, त्यावेळी वापरायचा आम्ही. पण आता अशा स्वरूपात म्हणजे जवळपास 20 ते 25 वर्षामध्ये एवढं आधुनिक तंत्रज्ञान आलंय. आणि यांच्या पुढे एक महत्वाची जी हे असते अडचण, तर विकसित तंत्रज्ञानाची गरज. आता बघा, एखादी कंपनी या मोबाईल मध्ये एवढे फीचर्स आणली, बरोबर आहे, मग दुसरी कंपनी काय करते? या मोबाईल पेक्षा जास्त फीचर्स आणते किंवा त्याचा जी मेमरी जास्त आणते. म्हणजे अडचणी काय आहेत या मोठ्या याच्यामध्ये? तर तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान पाहिजे. एखाद्या मोबाईलवाल्याने जर एखादा नवीन फीचर आणला तर लगेच विक्री कोणाची वाढल हो? यांची वाढल. म्हणजेच इकडं पण आधुनिक तंत्रज्ञान पाहिजे लगेच त्याच्यामध्ये ते फीचर वाढवण्यासाठी. तर पुढे बघूया. मोठ्या उद्योगामध्ये गुंतागुंतीच्या आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री तंत्रज्ञानाचा समावेश असतो. बरोबर आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणावर उत्पादन चालते. कशा स्वरूपामध्ये उत्पादन आहे इथलं? लघु उद्योगासारखं आहे का? नाही. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जवळपास राज्यभरामध्ये पुरेल असं उत्पादन असेल, किंवा देशभरामध्ये पुरेल असं उत्पादन असेल, किंवा देशाच्या बाहेर पाठवण्यासारखं, एक्सपोर्ट करण्यासारखं उत्पादन असेल. म्हणजेच इथं सगळ्याच गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येतात बघा. आलं लक्षात? उत्पादन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसेच पुढे बघूयात. आणि हे जे उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची आवश्यकता आहे. आता इथं आता बघा, आता साखरेचा कारखाना आहे, तर कच्च्या मालाची आवश्यकता कशी आहे? लघु उद्योगासारखी आहे का इथं? नाही. नाही. जास्तीत जास्तीत जास्त ऊस लागतो, बरोबर आहे. हो. म्हणजे जास्तीत कच्च्या मालाची आवश्यकता आहे. आता जी आपण लघु उद्योगामध्ये एक स्त्री कापसापासून दोरा बनवत होती, तर तिला
कापूस किती लागणार आहे? थोडाफार लागणार आहे. परंतु त्या मोठे जे कारखाने आहेत कापसापासून दोरा बनवणारे, तर अशा उद्योगांना मात्र कापूस तिथं कसा लागणार आहे? जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कच्च्या मालाची आवश्यकता आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात कामगारांना रोजगार देतात. म्हणजे जास्तीत जास्त 500 किंवा 500 पेक्षा जास्त लोक तिथं कामाला असू शकतात. बघा, शिफ्ट असतात तिथं. दिवसपाळी, रात्रपाळी. काम बंद असतं का? नाही. दिवसा पण चालूच असतं, रात्री पण चालूच असतं. म्हणजे सकाळच्या पाळीचे कामगार वेगळे, रात्रीच्या पाळीचे कामगार वेगळे. म्हणजे जास्तीत जास्त कामगार इथं आवश्यक असतात. त्यासोबत मोठ्या उद्योगांना कुशल कामगारांची आवश्यकता असते. कामगार नुसतं कामगार असून चालतंय का हो इथं? तर ते कामगार कसे असले पाहिजेत? कुशल असले पाहिजे, त्यांच्यामध्ये असले पाहिजे, त्यांच्यामध्ये कला असली कुशलता पाहिजे. असली. बरोबर आहे. म्हणजे IT क्षेत्रातील समजा आता इंजिनियर्स असतील, बरोबर आहे, किंवा कॅम्पस सिलेक्शन वगैरे होत असतं. तर त्याच्यामध्ये सिलेक्शन कशा स्वरूपावर होतो? मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये कॅम्पस सिलेक्शन होतं, म्हणजे कंपन्यामध्ये. तर कशा स्वरूपावर? त्यांच्या गुणवत्तेवर. बरोबर आहे. आता एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, जास्तीत जास्त मार्क मिळाले आहेत आणि सहजच त्याचं सिलेक्शन होऊन जातं. आणि जे अति गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत, अशांना लगेचच उचललं जातं कंपन्या. बरोबर आहे. कारण तिथं कुशल कामगार लागणार आहे. नुसते कामगार लागणार नाहीत, तर कसे लागणार आहेत? कुशल कामगार लागणार आहे. जर समजा छोटासा जरी बिघाड झाला, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. आलं लक्षात? कारण काय आहे कुशल कामगाराची गरज काय आहे? तर उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि छोटासाही बिघाड जर तिथं झाला, छोटीही चूक जर झाली, तर नुकसान कसं आहे? खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आलं लक्षात? म्हणजेच इथं कशाची आवश्यकता आहे हो? एकाग्रतेची आवश्यकता आहे का? फोकस. बरोबर आहे. हो. एकाग्रता वाढवता येते. योगाद्वारे वाढवता येते सर. हा, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यासाठीच आपण अगोदर उद्योग बघायचे, उद्योगाचे प्रकार. म्हणजे उद्योगातील अडचणी काय आहेत त्या समजल्यानंतर उद्योगामध्ये कशाची गरज आहे ते समजल्यानंतरच आपण योगाभ्यास सुचवू शकणार आहोत. बरोबर आहे. म्हणून हा तुमचा पहिला पॉईंट. पुढे बघूया. कुशल कामगारांची आवश्यकता आहे आणि त्यासोबत त्या संस्थांमध्ये 10 कोटी रुपयापेक्षा जास्त स्थिर मालमत्ता आहे. स्थिर मालमत्ता म्हणजे काय हो? काय सांगता येईल? स्थिर मालमत्ता म्हणजे मशिनरी मशिनरी वगैरे. मशिनरी मशिनरी वगैरे. भांडवल जास्तीत जास्त किती आहे? 10 कोटी रुपयापर्यंत तिथं जास्तीचं स्थिर गुंतवणूक तिथं असली पाहिजे. त्यासोबत मोठ्या उद्योगांचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा आहे. कारण ते स्वरूपच त्याचं मोठं स्वरूप आहे. आणि देशातील सर्वात मोठ्या रोजगार निर्मिती करणाऱ्यापैकी हे मोठे उद्योग आहेत, सगळ्यात महत्वाचे आहेत. कामगार किती लागतात? 500 प्लस लागतात. म्हणजेच रोजगार किती निर्मिती होत आहे? जास्त प्रमाणात होत आहे का? हो 500, 1000, एकेका कंपन्यामध्ये तर जवळपास 1,500 लोक कामाला असतात. म्हणजेच मोठे उद्योग हे अर्थव्यवस्था तर मोठी करतात, अर्थव्यवस्थेमध्ये तर मोठा वाटा आहे यांचा, पण त्यासोबत मोठ्या स्वरूपामध्ये रोजगार देण्यासाठी सुद्धा हे महत्वाचे आहेत. पुढे काय सांगितले? मोठे उद्योग हे संचालक मंडळाद्वारे चालवतात. बघा आता इथं तर लघु उद्योग कसा होता हो? कोण एकच चालू? मालकी. एकच व्यक्ती एकच मालक व्यक्ती. मालक एक व्यक्ती. बरोबर आहे. एक व्यक्ती चालवू शकत होता. मध्यम उद्योगामध्ये
गट पाच एकापेक्षा जास्त होते. 5 ते 10 व्यक्ती जरी असले, 10-50 पर्यंत. मग आता इथं मालकी कुणाची होती? लघु उद्योगामध्ये स्वतःचीच होती. आणि व्यवस्थापन कोण करत होतं? स्वतःच करत होता. बरोबर आहे. पण मोठ्या उद्योगामध्ये व्यवस्थापन स्वतः करता येईल का एकट्याला? नाही. नाही सर, नाही सर. मालकी स्वतःची आहे का इथं? एकट्याची आहे का? मालकी सुद्धा एकट्याची नाही. किंवा व्यवस्थापन सुद्धा स्वतः करता येणार नाही. किंवा पूर्ण कारखाना एकटा चालवेल का होईना? एकट्याला चालवता येईल का? नाही. म्हणजे व्यवस्थापन सुद्धा एकट्याला करता येणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक गट, संचालक मंडळ बनवावं लागेल. संचालक मंडळ, बॉडी असते बघा. आपण काय म्हणतो? कंपनीची एक बॉडी असते. त्यावरती अधिकारी लोक असतात आणि ते अधिकारी लोक त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापित करण्याचं काम हे करत असतात. म्हणजेच इथं व्यवस्थापन करण्यासाठी कशाची गरज आहे? संचालक मंडळाची गरज आहे. त्याच्यामध्ये मग चेअरमन असतात आणि कोण कोण असतं? सेक्रेटरी असतो. सेक्रेटरी असतो. म्हणजे सांगता येईल का पूनमताई तुम्हाला? अभ्यास याचा झालेला आहे. काय म्हणलात सर? संचालक मंडळामध्ये काय काय व्यक्ती कोणी कोणी असतील? मेंबर्स बॉडीवरती, कंपनीच्या बॉडीवरती जो मेंबर्स असतात, एकटा चालू शकत नाही. याच्यामुळं एक मंडळ बनवलेलं आहे आणि त्या मंडळामधील काही अधिकारी हे व्यवस्थापन करण्याचं काम करतात. ठीक आहे. सर जे प्रमुख असतात ते म्हणजे चेअरमन झाले, एमडी झाले किंवा त्या कंपनीचे सीईओ वगैरे हे प्रमुख असतात सर मॅनेजमेंट कमिटीमध्ये. हो, बरोबर आहे. चेअरमन असतील किंवा सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, असे वेगवेगळे अधिकारी तिथं नेमलेले असतात. त्यांच्या आणि यांना विशिष्ट अधिकार सुद्धा असतात. त्याची उदाहरणं बघूयात. बालाजी सर, उदाहरणं बघूयात म्हणजे लक्षात येईल. इमेज मध्ये काय आहे? हो, साखर कारखाना दाखवलेला आहे बघा. बरोबर आहे. हे मोठ्या उद्योगाचं उदाहरण आहे. किंवा दुसऱ्या उद्योगामध्ये सुद्धा दोरा बनवण्याचं काम आहे. म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये आहे. मोठा उद्योग आहे. तसेच उदाहरणं आहेत ही आता. साखर उद्योग असेल, कापड उद्योग असेल, कागद उद्योग आहे किंवा लोह पोलाद उद्योग 3 नंबरचा जो आहे त्याच्यामध्ये काय आहे? लोह पोलाद उद्योगाचं ते दाखवलेलं आहे स्वरूप. परत इकडं काय आहे? 4 व्हीलर्स बनवल्या जात आहेत. हा सुद्धा मोठा उद्योग आहे. त्यासोबत इकडं खाली अणुविद्युत प्रकल्प आहे आणि त्याच्याच बाजूला कागद निर्मिती आहे. म्हणजेच हे मोठ्या उद्योगांचे उदाहरणं. आलं लक्षात? आणखीन काय सांगता येईल हो मोठ्या उद्योगामध्ये? उदाहरणं काय देता येईल? सांगा, तुम्हाला 1-2 सुचले तर. रासायनिक उद्योग. रासायनिक म्हणजे खत बनवणारे असतील किंवा केमिकल इंडस्ट्रीज रासायनिक सर. केमिकल. खत, रासायनिक बी बियाणे आणि सध्या खाद्य क्षेत्रामध्ये असणारे उद्योग. ठीक आहे. परत लोह पोलाद उद्योग. लोह पोलाद उद्योग कशा स्वरूपाचे असतात? तिथं सुद्धा कच्चा माल लागतो. लोखंड जशास तसं मिळतं का हो खाणीतून? नाही. तर ते मिळवावं लागतं. त्याला कलेक्ट करावं लागतं, वितळावं लागतं. त्यानंतर लोखंडाचे वेगवेगळे त्याला आकार देऊन बनवलं जातं. तसेच जहाज बांधणीचा असेल
विमान बांधणी असेल, रेल्वे डबे असतील, औषध उत्पादनं असतील, म्हणजे असे भरपूर उद्योगाची उदाहरणं इथं देता येतील. हे मर्यादित स्वरूपामध्ये उदाहरणं आपण पाहिलेली आहेत समजण्यासाठी. तर अशा प्रकारे उद्योगांचे प्रकार, टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज आपण बघितलेले आहे. याच्यामध्ये काही अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. नाही सर,